नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी करणार आहे सिंधी कोकी रोटी. ही रोटी करताना मी रेसिपी करताना टिप्ससहित छान माहिती सांगितली आहे. तीच पद्धत तुम्ही वापरा. आणि ही सिंधी कोकी रोटी ट्रॅव्हलला नेण्यासाठी पण फार छान ऑप्शन आहे. तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी, तेव्हा तुम्ही 8 दिवसासाठी सुद्धा तुम्ही ही कोकी रोटी प्रवासात नेऊ शकता बरोबर. पण त्यासाठी काय करायचं, काय शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी काय करायचं, ही रोटी करताना खुसखुशीत व्हावी म्हणून काय करायचं, या टिप्स मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी देणार आहे आणि स्क्रीनवर पण मी लिहून देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आता रेसिपी करायला सुरुवात करू. 2 वाट्या गव्हाचं पीठ, मीठ, ओवा, जिरे, हे जिरे घालते, ओवा, अनारदाणा पावडर, मिरची, क्रश केलेली मिरची, हिरवी मिरची, हे सगळं मिक्स करू आपण. यात आपण आता मेल्ट केलेलं तूप घालायचं आहे. बटर पण घालू शकता तुम्ही. तर हे छान पिठाला लावून घ्यायचं, मिक्स करायचं छान. असं पीठ छान मूठ बांधली गेली पिठाची की आपण जे तूप लावलं आहे ते सगळं पिठात मिक्स झालं आहे असं समजतं. व्यवस्थित मिक्स झालं आहे याचा अर्थ. आता आपण यात कांदा घालू. आणि आता पीठ आपण भिजवून घेऊ पाणी घालून. खूप सैल भिजवायचं नाही. पीठ मळताना खूप जोर देऊन मळायचं नाही, हलक्या हाताने मळायचं. फक्त पीठ एकसंध करायचं आहे आपल्याला. हे आपलं पीठ भिजवून झालं आहे. आपण आता तवा गरम करायला घेऊ. आता आपण डस्टिंगला पीठ घेऊ आणि हा गोळा आपण लाटायला घेऊ. थोडा हाताने असा सरळ करते, फ्लॅट करू. वरून पण थोडं पीठ लावू आणि लाटायला घेऊ. पोळी इतका पातळ लाटायचा नाही आणि खूप मोठाही लाटायचा नाही आहे. तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर यातलं तूप थिजत नाही, पण जर थंडीत केला किंवा जास्त थंड हवेचं ठिकाण असेल तर तिथे तूप, आपण जे तुपाचं मोहन घालतो ते थिजत नाही आणि गोळा घट्ट थिजलेलं असतं आणि गोळा घट्ट राहतो. त्यामुळे तिथे काय करतात, आधी हा जो गोळा असतो हा लाटू शकत नाही तिकडे, थंडी असेल तर, गार हवा असेल तर. आणि त्यामुळे हे गोळाच आधी मेल्ट थोडासा गरम करून घेतात, लाटण्याजोगा नसतो. पण उन्हाळ्यात हा लाटण्याजोगा असू शकतो कारण तूप थोडंसं विरघळलेलं असतं. पण थंडीच्या दिवसात हा गोळा थोडा गरम करून घेतात आणि मग लाटतात, म्हणजे थोडा सैल होतो, थोडा नरम होतो. आता आपण थोडंसंच आपण लाटायचं आहे. तवा गरम करायला ठेवला आहे. आता याला आपल्याला
सुरीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि याला कट द्यायचेत आपल्याला. हे कट देणं खूप आवश्यक अशी स्टेप आहे कट देण्याची सुरीने. हे कट दिले की आतपर्यंत रोटी शिजते. आता आपण शेकायला घेऊ गॅसवर. तवा चांगला तापवून घ्यायचा. तवा चांगला तापलाय. आपण आता तव्यावर बटर लावून घ्यायचं. बटर किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते लावा. आता आपण याच्यावर ही रोटी घालायची आणि एकदम स्लो गॅसवर शेकायची. आपण वरून पण ह्याला तूप किंवा बटर लावायचं. याला तूप बटर भरपूर लावायचं, कारण यात जिरतं. आपण जेवढं लावू तेवढं भरपूर जिरतं. त्यामुळे अगदी काय तुपकट तेलकट होणार नाही. आपण फ्लिप करू आता. इकडून पण आपण तूप बटर लावायचं. स्लो गॅसवरच करायचं म्हणजे छान शिजतं आतपर्यंत. ही जी रोटी आहे कोकी रोटी, ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये नेण्यासाठी खूप चांगली आहे, कारण खुसखुशीत राहते. या पद्धतीने केली तर एकदम खुसखुशीत राहते बराच वेळ. त्यामुळे तुम्ही टिफिनला नेऊ शकता, मुलांना देऊ शकता. नाश्त्यासाठी पण खूप खास असं छान पदार्थ आहे. आपण दुसऱ्यांदा उलटली. ही आता आपण कट मारलेत ती बाजू आहे. याला परत आपण तूप लावू. तूप किंवा बटर लावल्याने खूप छान टेस्ट येते, खमंगपणा वाढतो. याला शेकताना परत तूप लावायचं, कारण पूर्ण तूप शोषलं जातं त्यामध्ये आणि ड्राय होते ती रोटी. आता हे एक साईड खूप छान शेकली गेली आहे, ब्राऊन. ही दुसरी बाजू झाली का बघू आपण. ही पण झाली. हे बघा, कितीतरी लावलं होतं तूप, पण आता कमी झालं आहे. आता ही दुसरी रोटी ठेवतोय आपण तव्यावर. याला पण आपण तूप बटर लावायचं. कोकी रोटी तयार आहे. ही तुम्ही बटाट्याच्या सुक्या भाजीबरोबर किंवा चटणीबरोबर, दह्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. आणि ही रोटी ट्रॅव्हलला नेण्यासाठी काय करायचं, कांदा घालायचा नाही. कांदा घातल्याने त्याचं शेल्फ लाईफ कमी होतं, ती कमी टिकते. कांदा न घालता करा. जर तुम्हाला ट्रॅव्हलला न्यायचं असेल किंवा कोणासाठी न्यायचं असेल प्रवासात, तर तुम्ही कांदा घातला नाही तर ही रोटी जास्त दिवस टिकेल. ही रोटी करताना प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते, थोड्याफार फरकाने वेगळी असते. काही जण ही रोटी करताना कांदा घालत नाहीत, काही तिखट घालतात, हळद घालतात. मी आज यात तिखट हळद घातली नाही आहे, तरी पण ह्याचं कलरही त्यामुळे छान येतो, हा रंगही छान दिसतो आणि चवीला पण छानच लागते. कुठल्याही प्रकारे ही कोकी रोटी केली तरी चवीला मात्र छानच लागते. तर ही जी माझी रेसिपी आहे ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या अशा हटके रेसिपी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर समजतील. धन्यवाद.